सकाळी उठलो आणि टाइमपास लागलो मोठू पतलू बघायला, कारण मला खूप आलेला कंटाळा. त्यानंतर मग रिक्षावर जाण्यासाठी तयारी केली आणि हा माझा पसारा बघा केवढा सारा. ब्लूटूथ स्पीकर, पॉवर बँक, चार्जर आणि पाकिट हे सर्व असतं बॅग मध्ये. तुम्ही विचारता ना बॅग कशाला घेऊन जातो, तर याच्यासाठी बॅग घेऊन जातो मी रिक्षा. आपल्या गाडीमध्ये गॅस पूर्ण संपलेला म्हणून पेट्रोल टाकला आणि या साऊथच्या हिरोला घेऊन आलो तुंगार फाट्याला गॅस भरण्यासाठी. आणि हो आपण जो चॅलेंज घेतलाय त्याचा दिवस आहे 27, ज्यामध्ये आपण 100 दिवसामध्ये 1 लाख रुपये कमवायचे आहेत, ते पण रिक्षा चालू. आणि उद्या मला मामाच्या घरी पण जायचं, कारण आपल्याला आता गणपती बाप्पा येणार आहेत, तर त्याचे डेकोरेशनची तयारी करायची आहे म्हणून. तर चला बघू आजचा पूर्ण दिवस माझा कसा जातो आणि आपला टार्गेट पूर्ण होतं की नाही. लाईनीच्या समोर जो मोठा मांडव घातलाय त्याच्यामध्ये गणपती बाप्पा पण त्यांनी आणून ठेवलेला आहे. डेकोरेशन पण साधं सिंपल होतं पण खूप छान दिसत होतं. आणि गणपती बाप्पाची मूर्ती तर बघा किती मोठी. बाप्पाचा फेस त्यांनी कपड्याने झाकून ठेवलाय, ते आता पूजा नंतर उद्या ओपन करतील. मग आपण नंतर परत दर्शनाला येऊ तेव्हा तुम्हाला दाखवू. आपली रिक्षा तर लाईनीमध्ये होती, मग गेलो आणि रिक्षामध्ये टाइमपास करत बसलो. आणि होगच आपल्याला चॅलेंज पण कम्प्लीट करायचं आहे, त्यासोबत आपल्याला 10,000 फॉलोअर्स पण कम्प्लीट करायचे आहेत. तर तुमच्या भावाला सपोर्ट नक्की करा. आपण 4-5 ट्रिप मारून आलो, तर रात्री परत स्टेशनला आलो. आता परत आपले 800 ते 900 रुपये आरामात झाले असते. आपलं टार्गेट ऑलमोस्ट कम्प्लीट